हॅलो तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण रात्रीचे वाजले 10:30 आणि ते काहीतरी काय करते ग? अल्को वॉटर बनवते. अल्कलाईन वॉटर. कुठलं वॉटर? अल्कलाईन वॉटर. हां, अल्कलाईन वॉटर कसं बनवतात तर ते तुम्हाला दाखवतो. हे गाजर आहे, इकडे काकडी आहे, लिंबू, कोथिंबीर, पुदिना, या सगळ्या गोष्टी लागतात अल्कलाईन वॉटर कधी काय बनवायला. होतंय की मुलं असतात ना, लहान मुलं, ते काकडी गाजर खात नाही ना, मग असं केल्याने ते त्यांच्या पोटात तरी जाते ना, ते चांगलं असते आहे की नाही? बरोबर. हे इथे काचेचा जार आहे, हा बघा, पाणी घेतलेलं हा आहे काचेचा जार आहे. समोर फिल्टर आहे, ते फिल्टर मधलं पाणी याच्यामध्ये घेतलं आपण, आणि इथे आपण थोडासाच भरला तो. इथे आपण ना मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ आहे. त्याला असं चांगलं बारीक करून घेऊया. ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकण्यासाठी एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे लागतात. ठीक आहे, असं कसं करतो ते बघा जरा एकदा. याची आता विधी दाखवणार आहे. आणि ब्लॉग स्टाईल का करतो त्याचं कारण आहे, कारण की एकदम छोटासा विधी आहे आणि ते काय लगेच एकदम 2 मिनिटात दाखवून होईल. ब्लॉग मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजेल की किती वेळ लागतो, काय ते. आणि तुम्हाला ही बघा, ही इथे दिसली असेल ना, ही फक्त मीठ खाण्यासाठी आलेली आहे. हा, तिला ते मीठ आवडतंय, काळं मीठ. असं आहे. सर्वात मोठीवाली पहिले तिकडे आपल्याला काय टीव्ही बघत करायचंय, बसली. इथे गाजर जो आहे ना, चांगला असा बारीक काप करून याच्यामध्ये घालायचे आहे. जास्त नाही, थोडेसे टाकायचे असतात. ओके, आहे बघा, मीठ खाव. त्यानंतर थोडी इथे काकडी घेतलेली आहे, ती घालूया आपण. ती पण थोडीशी टाकायची. मी इथे जास्त का घेते, पोरी खातात ना कधी कधी, त्याच्यातलं खातात का? नाही, असं कापल्यानंतरच खातात. अच्छा. हा, आता इथे ठेवलं ना, आता गाजर आणि काकडी जी आहे ना, ती थोड्या वेळात खातील त्या. अच्छा, म्हणजे जे उरलेलं आहे ते खातात असं? अच्छा, हो. ओ, त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे मस्त. त्याला पण चांगलं असं कैचीने कापून घेऊया. ते बघा, काकडी घेतली काकडी. इकडे पण काकडी घेतली. हे थोड्या वेळात गाजर घेतील. आता आपण इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरला पण यामध्ये घालूया अशी मस्त पैकी कैचीने कापून. आणि हे काय करायचं, हे विधी काय? त्यानंतर मी इथे घेतलेला आहे लिंबू. हो, तर लिंबूला पण असं मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आणि आता असं गोल गोल अशा रिंग बनवून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत, 2 ते 3. ह्या बिया ज्या असतात ना, त्या नाही घालायच्या, नाहीतर ना कडू होतं ते. असे पातळ काप करून, हे बघा, यातल्या बिया ज्या आहेत ना, त्या आपण नाही घालणार आहे. बस. त्यानंतर इथे घालणार आहेत आपण मीठ. हे मला वाटतं पहिले घालायला पाहिजे होतं. नाही, वरती पहिलं घातलं तरी चालेल, पण ते आता मिक्स करायचं ना आपल्याला. मिक्स करायचं. बघ कशी मिक्स. किती मीठ खातेस? हे अल्कलाईन वॉटरचा रेफरन्स सांगतो तुम्हाला. अल्कलाईन वॉटरचा रेफरन्स आहे बरेच, म्हणजे आपण रील पण पाहिलेत बरेचसे डॉक्टर वगैरे त्यांच्या, आणि जे सेलिब्रिटीज आहेत ते लोक पण हे ट्राय करतात. म्हणजे ते ब्लॅक वॉटर वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत ना, ते करण्यापेक्षा दिस इज बेस्ट. आणि याचा फरक आहे ना, हे परिवर्ती जास्त दिसतो आम्हाला. आता याला झाकण लावूया आणि हे आता आपल्याला रात्रभर ठेवायचं. सकाळी आपण हिला देणार आहोत. तिचे जे पिंपल्स वगैरे आहेत ना, कमी होण्यासाठी आम्ही तिला देतोय. आणि फरक पडलाय तिच्या चेहऱ्यात, ते आम्हाला दिसतोय. तुम्ही पहिले नाही बघितलं त्याच्यामुळे. तर ठीक आहे, हा आपला होता आजचा ब्लॉग. हे जे वॉटर आहे अल्कलाईन वॉटर, हे करण्याचा. ठीक आहे, विधी दाखवली, तुम्ही पाहिली, एकदम साधी सिंपल सोपी होती. गाजर काकडी असतातच, लिंबू असतंच, आपल्या घरी नसेल तर आणता येतं. आणि कोथिंबीर असण्यासारखी गोष्ट आहे, पुदिना असण्यासारखी गोष्ट आहे.
आणि पाणी तर आज झालंच. मग आता एवढंसच सामग्रीमध्ये एकदम चांगलं अल्कलाईन वॉटर रेडी होऊ शकतं. ॲटलिस्ट 10-12 तास तरी ठेवायचं. म्हणजे रात्री आपण ठेवलं म्हणजे झालाच तो विषय. आता रात्रीचे 10:30 वाजतायत. आणि ते पण तुम्हाला सांगते, हे काचेच्या भांड्यामध्येच बनवायचं. हा, प्लास्टिक मध्ये नाही बनवायचं. स्टीलचं भांडं नाही, स्टील नाही, प्लास्टिक नाही, ते नाही, काचेच्या भांड्यातच. कारण काच रिॲक्ट करत नाही या गोष्टींबरोबर. स्टील रिॲक्ट करतं, लिंबू असतं त्याच्यासोबत, प्लास्टिक असतं ते हार्मफुल असतं. त्याच्यामुळे प्लास्टिक वगैरे त्याचे जग वापरण्यापेक्षा काचेचा जग. काचेच्या जगची पण वेगळी कहाणी आहे. ते त्याचा ब्लॉक केला असतं तर तुम्हाला कळलं असतं. त्याला शोधायला पण लेट असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचे ब्लॉगही बघा, रेसिपी पण बघा. काय कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुम्हाला काय बघायला आवडतंय. तर आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.